सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा मंत्राचा शोध घेणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या ओठी असतो, पण ज्याच्या खोलीचा अंदाज कदाचित आपल्याला नसेल. तो मंत्र आहे ओम शांती शांती शांती. नमस्कार. हो, हा मंत्र आपण अगदी मंदिरात, प्रार्थनेत, ध्यानाच्या शेवटी किंवा एखाद्या आध्यात्मिक चर्चेनंतर हमखास ऐकतोच. इतका परिचित आहे ना तो. अगदी इतका की कधीकधी आपण त्याचा अर्थ गृहीत धरतो. म्हणजे शांती, म्हणजे पीस, शांतता. झालं. बरोबर. पण इथेच तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही शांती फक्त मनाच्या शांततेपुरतीच मर्यादित आहे का? किंवा हे जे 3 वेळा शांती म्हणतात, हो हो त्यामागे काहीतरी अधिक गहन, काहीतरी प्राचीन वैदिक रहस्य आहे का? आपण उच्चारतो खरं, पण या त्रिवार घोषामागची रचना, त्याचा उद्देश, ते आपल्याला खरोखर माहीत आहे का? हाच तर मुद्दा आहे. आजच्या आपल्या या चर्चेत आपण याच प्रश्नाचा पाठपुरावा करूया. फक्त वरवरच्या अर्थावर नाही थांबणार आपण. नक्कीच. आपण मुळाशी जाऊ. उपनिषदांमध्ये याला एवढं महत्त्व का दिलंय? या 3 शांती नक्की कशासाठी? आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे केवळ शब्द नाहीत. यांच्या ध्वनी कंपनांमध्ये नक्की कोणती शक्ती आहे? उत्तम. म्हणजे आज आपण एका ओळखीच्या वाटेवरून एका काय म्हणू अनोळखी प्रवासाला निघालो आहोत. शांती शब्दाच्या आत डोकावून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या मूलभूत प्रश्नापासून. ही शांती 3 वेळाच का, 2दा का नाही, किंवा एकदा? या त्रिवार उच्चारणामागे काही खास कारण आहे? निश्चितच आहे, अगदी आहे. वैदिक विचारधारेनुसार हे त्रिवार उच्चारण अत्यंत हेतुपुरस्सर आहे, अर्थपूर्ण आहे, योगायोगाने नाही आलेले आहे. या त्रिवार शांततेचा संबंध आहे मानवी जीवनातील अशांततेच्या 3 मुख्य स्रोतांशी, ज्यांना एकत्रितपणे म्हणतात तापत्रय. तापत्रय. म्हणजे दुःखाचे 3 प्रकार किंवा 3 स्रोत. अच्छा. तापत्रय म्हणजे 3 सोर्सेस ऑफ सफरिंग. ही संकल्पनाच खूप रोचक वाटते मला. म्हणजे हा मंत्र केवळ शांतीची इच्छा व्यक्त करत नाही, तर अशांतता येते कुठून याचं निदान पण करतो. अगदी तसंच. हा मंत्र एका प्रकारे वैदिक विचारधारेने दिलेलं दुःख निदान आहे आणि त्यावरचा उपाय पण आहे. तापत्रयातला पहिला ताप आहे आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक म्हणजे नावाप्रमाणेच हा ताप आपल्या आतला आहे, स्वतःमधून निर्माण होणारा. बरोबर. म्हणजे आपले शारीरिक आजार, व्याधी किंवा मग मानसिक ताण, चिंता, राग, गोंधळ एवढंच नाही, तर आपलं अज्ञान म्हणजे अविद्येमुळे होणारा त्राससुद्धा. हे सगळं. अच्छा. हे सर्व आपल्या आतून, आपल्या शरीर मनोबुद्धीच्या स्तरावरून उगम पावतं. अगदी. म्हणून जेव्हा आपण पहिल्यांदा शांतीही म्हणतो, तेव्हा आपण प्रार्थना करतो, माझ्या आतून येणाऱ्या, माझ्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून, माझ्या आंतरिक गोंधळापासून मला मुक्ती मिळो, शांती लाभो. ही स्वतःसाठी, स्वतःच्या आतल्या स्थितीसाठी केलेली प्रार्थना. हे स्पष्ट झालं. पहिला शांती ही घोष स्वतःसाठी. मग दुसरा, तो कशासाठी? दुसरा आहे आधिभौतिक ताप. आधी म्हणजे संबंधित आणि भौतिक म्हणजे इतर भूतमात्रांशी किंवा बाह्य जगाशी संबंधित. म्हणजे हा त्रास आपल्याला इतरांकडून किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतून मिळतो. उदाहरणार्थ, माणसामाणसांतील संघर्ष, वादविवाद किंवा इतरांची टीका. अगदी एखाद्या प्राण्याकडून इजा होणं, अपघात. हो, किंवा नैसर्गिक आपत्ती ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. यात इतर माणसं, प्राणी किंवा आपलं सभोवतालचं वातावरण या सगळ्यांकडून येणारे त्रास समाविष्ट आहेत. म्हणजे दुसऱ्यांदा शांतीह म्हणताना आपण प्रार्थना करतो की माझ्या आजूबाजूच्या जगात, माझ्या संबंधांमध्ये, बाहेरच्या परिस्थितीत शांतता असो. बरोबर. माझ्या सभोवतालच्या जगात आणि संबंधांमध्ये सुसंवाद आणि शांती नांदो. म्हणजे बाहेरच्या जगातून मला त्रास होऊ नये. पहिला स्वतःसाठी, दुसरा सभोवतालच्या जगासाठी. आता तिसरा ताप. तो कोणता आणि तो कसा वेगळा आहे याहून? तिसरा ताप आहे आधिदैविक ताप. आधिदैविक ताप हा थोडासा सूक्ष्म आणि गूढ वाटू शकतो आपल्याला. दैविक म्हणजे देवतांशी किंवा अशा शक्तींशी संबंधित, जे आपल्या नेहमीच्या नियंत्रणापलीकडचे आहेत. नियंत्रणापलीकडचे म्हणजे हा त्रास अशा अज्ञात किंवा वैश्विक शक्तींकडून येतो, ज्यावर आपलं थेट नियंत्रण नसतं. जसं की ग्रहदशेचे परिणाम किंवा नशिबाचे फेरे किंवा काही अदृश्य वैश्विक प्रभाव जे आपल्याला कळत नाहीत पण परिणाम जाणवतात. अगदी. यात नैसर्गिक शक्तींचा प्रकोप
म्हणजे ज्यावर माणसाचं नियंत्रण नाही, किंवा पूर्वकर्मांचं फळ म्हणून येणारे अज्ञात अडथळे, किंवा अशा वैश्विक घटना ज्या आपल्या जीवनावर परिणाम करतात, त्या सगळ्याचा समावेश होतो. म्हणून तिसऱ्यांदा शांती म्हणताना आपण त्या उच्च शक्तींना प्रार्थना करतो. हो, की हे अदृश्य शक्तींनो, हे दिव्य शक्तींनो, माझ्यावर कृपा करा. माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणांमुळे मला त्रास होऊ नये, त्या स्तरावरही शांतता असो. म्हणजे हा त्रिवार घोष म्हणजे एक प्रकारे सर्वसमावेशक शांततेची मागणी आहे. आतून, बाहेरून आणि त्या अज्ञात पातळीवरून. तिन्ही दिशांकडून येणाऱ्या संभाव्य अशांततेला शांत करण्याची प्रार्थना. पण इथे अजून एक गोष्ट आहे. आपण शांती नाही, शांतः म्हणतो. शेवटी तो ह ध्वनी येतो ना, त्याचं काही विशेष महत्त्व आहे का? नक्कीच. संस्कृत व्याकरणात हा विसर्ग ह केवळ उच्चाराचा भाग नाहीये, तो अर्थामध्ये एक सूक्ष्म पण महत्वाचा जोर देतो. तो एका प्रकारचा निश्वास आहे जो शब्दाला दृढता देतो. अच्छा. जणू काही आपण म्हणतो शांती असो, आणि ती खरोखर निश्चितपणे चिरस्थायी असो. इट ट्रान्सफॉर्म्स अ सिम्पल विश इनटू अ हार्टफेल्ट अफर्मेशन. ती फक्त इच्छा नाही राहत, तर ती शांती स्थापित व्हावी यासाठीचा आग्रह असतो. क्या बात आहे. म्हणजे हा साधासुद्धा उच्चार नाहीये. हे तर अस्तित्वाच्या 3 मुख्य स्तरांवर, स्थूल म्हणजे फिजिकल वर्ल्ड, सूक्ष्म म्हणजे मेंटल इमोशनल वर्ल्ड आणि कारण म्हणजे कॉझल अनसीन फोर्सेस सुसंवाद साधण्याचा प्रयत्न आहे. अगदी. साधकाला वैश्विक संतुलनाशी जोडण्याचा हा एक मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं तर ही त्रिविध शांतीची प्रार्थना आपल्याला आठवण करून देते की खरी शांती केवळ एकाच पातळीवर मिळून भागत नाही. ती आतून, आपल्या संबंधांमधून आणि विश्वाकडून अशा सर्व स्तरांवर आवश्यक आहे. बरोबर. जणू काही आपण म्हणतो, माझ्या आत्म्यात शांती असो, माझ्या जगात शांती असो आणि या विश्वातही शांती असो. हे तापत्रयाचं विश्लेषण ऐकून उपनिषदांमध्ये या मंत्राचा वापर इतका महत्वाचा का मानला जातो याचा अंदाज येतोय आता. तिथे याला शांतीपाठ म्हणतात, बरोबर? बरोबर. शांतीपाठ. त्याचा तिथे काय संदर्भ आहे? उपनिषदांमध्ये विशेषतः जे ज्ञानमार्गावरचे ग्रंथ आहेत, त्यांच्या पठणाच्या सुरुवातीला पूर्व शांतीपाठ किंवा शेवटी उत्तर शांतीपाठ हा मंत्र म्हणायची प्रथा आहे. आणि हा केवळ एक औपचारिक समारोप नाहीये, तर याला एक विधिवत शिक्का, रिच्युअल सील असं मानलं जातं. विधिवत शिक्का म्हणजे काय? जसं आपण एखाद्या महत्वाच्या कागदावर शिक्का मारतो तसं. ज्ञानाच्या संदर्भात याचा उद्देश काय असतो? उत्तम उपमा दिलीत. याचा उद्देश आहे सत्य ज्ञानाच्या म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या ग्रहणात येणारे अडथळे दूर करणे. उपनिषद म्हणजे गहन आत्मज्ञान, बरोबर? हो. ते ग्रहण करण्यासाठी मन अत्यंत शांत आणि स्थिर असणं गरजेचं आहे. हा शांतीपाठ अभ्यास करताना येणारी बाह्य विघ्न म्हणजे आधी भौतिक, आंतरिक विचलनं आध्यात्मिक आणि ज्ञानाला अस्पष्ट करणाऱ्या सूक्ष्म शक्ती आदिदैविक या तिन्ही प्रकारच्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी म्हटला जातो. अरे वा. म्हणजे हे ज्ञानाच्या मार्गावरचे अडथळे दूर करणारं एक प्रकारचं, काय म्हणतात त्याला, संरक्षणात्मक कवच आहे. आणि हे फक्त विद्यार्थ्यासाठी नाही. नाही. हे शिक्षक, गुरु आणि विद्यार्थी शिष्य यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी आणि ज्ञानाला हृदयात उतरण्यासाठी जी सूक्ष्म स्थिरता लागते, रिसेप्टिव्हिटी म्हणूया, ती निर्माण करण्यासाठी पण महत्वाचं आहे. याचं एखादं उदाहरण सांगू शकाल का उपनिषदांमधून? हो, नक्कीच. तैत्तिरीय उपनिषद घ्या. त्याची सुरुवात प्रसिद्ध शांतीपाठाने होते. ओम सहनाववतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांतिः शांतिः शांतिः. हे परमात्म्या, आमचे गुरु आणि शिष्य दोघांचे एकत्र रक्षण कर, आम्हा दोघांचे एकत्र पोषण कर. आम्ही एकत्र मिळून पराक्रम म्हणजे ज्ञानार्जनाचा प्रयत्न करूया. आमचे अध्ययन तेजस्वी होवो आणि आमच्यात कधीही द्वेष उत्पन्न न होवो. किती सुंदर प्रार्थना आहे ही. मग इथे शेवटी येणाऱ्या 3 शांती कशा लागू होतात? इथे पहिली शांती अध्ययनात येणारे आध्यात्मिक अडथळे दूर करते. म्हणजे आपला आळस, मनाची चंचलता किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दलची शंका. अच्छा. दुसरी शांती आधिभौतिक अडथळे दूर करते. म्हणजे अभ्यासाच्या वेळी बाहेरून येणारा आवाज किंवा इतर लोकांकडून होणारा व्यत्यय. बरं. आणि तिसरी शांती आधिदैविक अडथळे दूर करते,
म्हणजे ज्ञानाच्या ग्रहणात बाधा आणणाऱ्या किंवा बुद्धीला गोंधळात टाकणाऱ्या ज्या न दिसणाऱ्या शक्ती असतात त्यांना शांत करते. हा पाठ मनाला श्रवण म्हणजे डीप लिसनिंगसाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार करतो. हे खरंच खूप विचारपूर्वक रचलेलं आहे. प्रत्येक शांती एका विशिष्ट प्रकारच्या संभाव्य अडथळ्यासाठी आहे. आणखी एखादं उदाहरण आहे का जिथे याचा वापर जरा वेगळ्या प्रकारे केला जातो? हो, मांडिक्य उपनिषद पहा. हे उपनिषद ओम आणि चेतनेच्या 4 अवस्थांशी संबंधित आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य. हो. विशेष म्हणजे या उपनिषदाची सुरुवात इतर लांबचक आवाहनांऐवजी थेट ओम शांती ही शांती ही शांती हीने होते. असं का? इथे विस्तृत आवाहन का नाहीये? कारण मांडुक्य उपनिषद स्वतःच अत्यंत संक्षिप्त आणि मौन केंद्रित ज्ञानावर भर देणार आहे. ते थेट मुद्द्याला हात घालतं. इथे म्हटलेल्या 3 शांती चेतनेच्या पहिल्या 3 अवस्थांशी जोडल्या जातात. अच्छा, कशा? पहिली शांती जाग्रत अवस्थेतील, जाग्रत अनुभवांमधील आणि कर्मांमधील शांती. दुसरी शांती स्वप्नावस्थेतील, स्वप्न विचारांमधील आणि भावनांमधील शांती. आणि तिसरी शांती गाढ झोपेतील म्हणजे सुषुप्ती अवस्थेतील म्हणजे कारण शरीरातील शांती. आणि या तिन्ही अवस्थांमध्ये शांती प्रस्थापित झाल्यावरच साधक चौथ्या म्हणजे तुरीय अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. अगदी बरोबर. आणि तुरीय अवस्था म्हणजे शुद्ध जाणीवेची अवस्था. तिथे शांती मागायची गरज नसते, कारण तीच तिचं स्वरूप असतं. वाह, हे खूपच गहन आहे. अच्छा, काही उपनिषदांमध्ये जसं की केन किंवा ईश उपनिषद हा शांतीपाठ सुरुवातीऐवजी शेवटी येतो असंही म्हणतात. त्यामागे काय विचार असावा? हो, काही परंपरांमध्ये तसंही केलं जातं. यामागचा विचार असा असू शकतो की जेव्हा गहन आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते इतकं पॉवरफुल असू शकतं की त्याच्या धक्क्याने किंवा तीव्रतेने मनात काहीतरी, काय म्हणतात त्याला, अवशेष राहू शकतात. अवशेष म्हणजे सूक्ष्म अहंकार, अरे मला ज्ञान झालं, किंवा काही उरलेल्या शंका किंवा थोडी मानसिक उलघाल. तर हे ज्ञान स्थिर होण्यासाठी, ते पचण्यासाठी आणि साधकाच्या अस्तित्वाचा भाग बनण्यासाठी शेवटी 3 वेळा शांती म्हणून त्या अवशेषांना शांत केलं जातं. इट्स अबाउट इंटिग्रेटिंग द विजडम पीसफुली. अच्छा, म्हणजे ज्ञानाच्या आधी अडथळे दूर करण्यासाठी आणि ज्ञानानंतर ते स्थिर करण्यासाठी दोन्ही प्रकारे याचा उपयोग होतो. आता आपण या मंत्राच्या आणखी खोल अर्थाकडे वळूया का? म्हणजे योगी किंवा वेदांती दृष्टिकोन काय म्हणतो याबद्दल? नक्कीच. योग आणि वेदांताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही तिहेरी शांती आपल्या चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या वेगवेगळ्या स्तरांवर शांती आणण्याचं प्रतीक आहे. जसं आपण मांडुक्याच्या संदर्भात पाहिलं तसंच सर्वसामान्यपणेही योगी याला चेतनावस्थांशी जोडतात. म्हणजे पहिली शांती जागृत अवस्थेसाठी. हो, जाग्रत अवस्थेत शांती म्हणजे आपल्या दैनंदिन कर्मांमध्ये, व्यवहारांमध्ये शांतता. दुसरी शांती स्वप्न अवस्थेत शांती म्हणजे आपल्या मनातले विचार, भावना, कल्पना यामध्ये शांतता. आणि तिसरी शांती सुषुप्ती अवस्थेत शांती म्हणजे गाढ झोपेतही जिथे मनाचे विचार थांबतात तिथे कारण शरीरात एक प्रकारची स्थिरता आणि शांती. आणि या तिन्ही अवस्थांमध्ये शांती साधण्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट आहे तुर्या अवस्थेपर्यंत पोहोचणे. ही चौथी अवस्था आहे जी या तिन्हीच्या पलीकडे आहे. शुद्ध साक्षी जाणीव. या अवस्थेत शांती साधायची वसते. कारण तीच त्या अवस्थेचं मूळ स्वरूप आहे. व्यक्ती स्वतःच शांती स्वरूप बनते. द गोल इज टू रिअलाइज दॅट इनहेरंट पीस विच इज आवर ट्रू नेचर, दी आत्मा. अगदी. वेदांत तत्वज्ञानात शरीराच्या स्तरावरही याचा काही अर्थ लावतात ना? स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. हो, अगदी लावतात. वेदांतिक प्रतीकवादानुसार हे 3 शांती घोष आपल्या 3 शरीरांना शुद्ध आणि सुसंवादित करतात. कसं? पहिली शांती स्थूल शरीराला म्हणजे आपल्या फिजिकल बॉडीला शांत करते, रोग आणि अस्वस्थतेपासून मुक्ती देते. बरं. दुसरी शांती सूक्ष्म शरीराला म्हणजे आपलं मन, बुद्धी, भावना आणि प्राण यांना सुसंवादित करते, मानसिक गोंधळ आणि भावनिक चढउतार शांत करते. आणि तिसरी शांती कारण शरीराला जिथे आपल्या कर्मांचे संस्कार आणि वासना बीज रूपात असतात त्याला शुद्ध करते. आणि जेव्हा हे तिन्ही शरीर स्थूल, सूक्ष्म, कारण शांत, शुद्ध आणि सुसंवादित होतात तेव्हा काय घडतं?
तेव्हाच साधकाला या तीनही आवरणांच्या पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या स्वरूपाचं म्हणजे आत्म्याचं दर्शन घडतं, त्याचा अनुभव येतो. जोपर्यंत ही तीनही शरीरं अशांत किंवा अशुद्ध आहेत तोपर्यंत आत्म्याचा अनुभव ढगाळलेला राहतो. ही शांती त्या ढगांना दूर सारण्यासारखी आहे. हे सगळं खूप कातलीत आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचं आहे. पण मला एक प्रश्न पडलाय की ह्या केवळ शब्दांच्या उच्चारणात एवढी शक्ती कशी असू शकते? याचा ध्वनीशी, कंपनांशी काही वैज्ञानिक संबंध आहे का? नादयोगा याबद्दल काही सांगतो का? उत्तम प्रश्न. आणि याचं उत्तर होकारार्थी आहे. सनातन परंपरेत ध्वनीला प्रचंड महत्त्व दिलं आहे. नादयोगामध्ये प्रत्येक संस्कृत अक्षराला केवळ वर्ण नाही तर एक बीज मानलं जातं. बीज? हो, बीज, ज्यात एक विशिष्ट प्रकारची शक्ती किंवा ऊर्जा सामावलेली असते. ध्वनी हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर ते स्वतःच निर्मितीचं एक स्वरूप आहे. म्हणूनच म्हणलं जातं, नादरूपम जगत सर्वम. हे संपूर्ण विश्व म्हणजे ध्वनीचं स्वरूप आहे. म्हणजे जेव्हा आपण शांतीही हा मंत्र म्हणतो तेव्हा आपण केवळ एका शब्दाचा अर्थ व्यक्त करत नाही, तर आपण प्रत्यक्षात एक विशिष्ट कंपनात्मक संकेत, व्हायब्रेशनल कोड निर्माण करतो. आणि हे कंपना आपल्या शरीर, मन आणि ऊर्जा क्षेत्रातला विसंवाद, डिसहार्मनी दूर करतात. अगदी तसंच. हे केवळ मानसिक पातळीवर काम करत नाही तर ते शारीरिक आणि ऊर्जा पातळीवरही परिणाम करतं. आपण शांतीही या शब्दाचा ध्वनींचं विश्लेषण करूया का? म्हणजे हे अजून स्पष्ट होईल. नक्कीच. हे ऐकायला खूप उत्सुकता आहे मला. पहिला ध्वनी आहे श. येस. हा शम या संस्कृत धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ आहे शांत होणे. याचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श टाळूच्या वरच्या भागाला होतो आणि त्यातून एक शीतल, शांत करणारी, किंचित पसरणारी कंपने, अच्छा, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. ही कंपनी थेट आपल्या मज्जासंस्थेला, नर्वस सिस्टमला शांत करतात. हा ध्वनी शिवतत्वाशी जोडला जातो. स्थिरता, विरघळणे आणि पलीकडे जाणे. जणू काही एखाद्या वादळानंतर जी शांतता येते ना, ती या ध्वनीत आहे. वा, फक्त श मध्ये एवढं काही? मग पुढचा ध्वनी आ. हा दीर्घस्वर आहे. दीर्घस्वर नेहमी विस्तार, एक्सपॅन्शन आणि प्राणाशक्तीच्या म्हणजे प्राणाच्या मुक्त प्रवाहाचं प्रतीक असतात. आचा उच्चार लांबवल्याने आपल्या छातीचा आणि हृदयाचा भाग, हार्ट चक्रा एरिया उघडतो, त्यामुळे ऊर्जा सहजपणे प्रवाहित होते. इट क्रिएट्स स्पेस. त्यानंतर येतो न, अनुनासिक ध्वनी. बरोबर. न हा ध्वनी नाकातून येतो. या कंपनांमुळे मेंदूचे डावे आणि उजवे गोलार्ध, हेमिस्फिअर्स, यांच्यात संतुलन साधायला मदत होते. तसेच ही कंपने वर जाऊन आज्ञाचक्राच्या स्थानी जागरूकता केंद्रित करतात. हा एकाग्रतेचा ध्वनी आहे. मग आहे ती. ती हा ध्वनी तनु, शरीर, विशेषतः सूक्ष्म शरीर या शब्दाशी जोडला जातो. हा उच्चार एक प्रकारचं सूक्ष्म संरेखन, सटल अलाइनमेंट निर्माण करतो. आने जो विस्तार दिला त्याला ती एक प्रकारची दिशा किंवा धारणा देतो. दिस ब्रिंग्स दी एक्सपॅन्डेड अवेअरनेस इनटू फोकस विदिन द बॉडी माइंड कॉम्प्लेक्स. वर विसर्ग ह म्हणजे श्वासाचं सौम्य उत्सर्जन. हा ध्वनी सोडून देण्याचं, लेटिंग गोचं प्रतीक आहे. एक हळूवार उच्छ्वास जो उच्चारणाच्या शेवटी येतो आणि त्यासोबत अहंकार, ताण, अपेक्षा या सगळ्यांना शांततेत विलीन करतो. याला मोक्षाचा ध्वनी असंही म्हणतात. सर्व काही सोडून मूळ स्थितीत परत जाणं. अविश्वसनीय. म्हणजे श, आ, टी, ह या पूर्ण ध्वनीचा प्रवास कसा होतो? टाळूपासून श, हृदयाकडे आ, मस्तकाकडे न, मग पुन्हा शरीरात सूक्ष्म स्थिरता ती आणि शेवटी श्वासातून विसर्जन ह. ही एक संपूर्ण कंपनात्मक लहर आहे. व्हायब्रेशनल वेव्ह, जी आपल्या विविध कोशांना शुद्ध आणि सुसंवादित करते. अगदी तसंच. ही एक आंतरिक शुद्धीकरणाची आणि संतुलनाची प्रक्रिया आहे, जी ध्वनीच्या माध्यमातून घडते. आणि यावर खोल ध्यान केल्यास नादयोगात आणखी एक सूक्ष्म प्रक्रिया सांगितली आहे. नाद, बिंदू, शून्य. नाद, बिंदू, शून्य. हे काय आहे? जेव्हा आपण शांती ध्वनीवर एकाग्र होतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याचा नाद म्हणजे साऊंड व्हायब्रेशन जाणवतो. अधिक खोल गेल्यावर हा नाद वर चढत जाऊन जणू एका बिंदू पॉइंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सायलेन्स, अनेकदा तिसऱ्या डोळ्याच्या स्थानी कल्पिला जातो, विलीन होतो. अच्छा.
आणि त्या बिंदूमध्येही अधिक स्थिर झाल्यावर तो बिंदूही शून्यात, शून्य द वॉइड, प्युअर कॉन्शियसनेस, दी अल्टिमेट सायलेन्स, विरघळतो. अच्छा. म्हणूनच ओम शांती शांती शांतीह म्हटल्यानंतर काही क्षण मौन पाळण्याची प्रथा आहे. ते मौन म्हणजे केवळ आवाजाचा अभाव नाही, तर ती त्या शून्याची, त्या शुद्ध शांतीची कंपनात्मक अनुभूती आहे. व्हायब्रेशनल आफ्टरग्लो म्हणू शकतो आपण, जी साधकाला अनुभवायची असते. दॅट सायलन्स इज नॉट एम्प्टी, इट्स प्रेग्नंट विथ पीस. अगदी बरोबर. ती शांतता आत मुरण्यासाठी, तिचा अनुभव घेण्यासाठी तो अवकाश दिला जातो. खरंच, आज आपण ओम शांती शांती शांतीही या मंत्राच्या अनेक स्तरांचा उलगडा केला. बाह्य स्तरावर तापत्रयांपासून मुक्ती, अभ्यासातील विघ्न दूर करणं. आंतरिक स्तरावर शरीर, मन, कारण शरीराची शुद्धी आणि शांती. चेतनेच्या स्तरावर जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांमध्ये शांती, तुरीय अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ध्वनी विज्ञानाच्या स्तरावर प्रत्येक अक्षराची कंपनात्मक शक्ती आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम. हो, याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की जेव्हा एखादी ऋषी किंवा जाणकार व्यक्ती ओम शांती शांती शांतीही म्हणतात, तेव्हा ते केवळ शांती हा शब्द उच्चारत नाहीत. ते एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करत असतात. ते अशांततेच्या सर्व संभाव्य दारांना, आंतरिक, बाह्य आणि दैविक, बंद करत असतात, जेणेकरून जे शिल्लक राहील ते केवळ शुद्ध निरपेक्ष शांती असेल, जे ब्रह्माचं स्वरूप आहे, आपलं मूळ स्वरूप आहे. खरंच, सनातन धर्मातील प्रत्येक प्रतीक, प्रत्येक मंत्र किती बहुस्तरीय अर्थाने आणि ज्ञानाने भरलेला आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. हे केवळ शब्द नाहीत, हे अनुभवाचे मार्ग आहेत. आणि हे ज्ञान केवळ ऐकून ठेवण्यापुरतं नाही, पण आपल्या जीवनात उतरवण्यासारखं आहे, नाही का? बरोबर. आणि याच विचारातून एक प्रश्न मनात येतो, जो कदाचित आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल. आपण पाहिलं की शांतिमंत्र तिन्ही स्तरांवर आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक शांतता आणण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आव्हानं येतात, अडचणी येतात, तेव्हा आपण सहसा काय करतो? आपण बहुतेक वेळा फक्त बाह्य परिस्थितीला म्हणजे आधिभौतिक किंवा नशिबाला म्हणजे आधिदैविक दोष देतो. अगदी. पण हा मंत्र आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवतो का? म्हणजे कोणतीही अडचण आल्यास केवळ बाहेरील घटक किंवा इतरांना दोष देण्याऐवजी किंवा नशिबातच हे होतं म्हणून सोडून देण्याऐवजी आपण या तिन्ही स्तरांवर विचार करू शकतो का? माझी आंतरिक प्रतिक्रिया काय आहे? आध्यात्मिक. बाहेरील परिस्थिती किंवा व्यक्तींचा यात किती वाटा आहे? आदिभौतिक. आणि यात काही माझ्या नियंत्रणा पलीकडचे घटक कार्यरत आहेत का? आणि मग ह्या तिन्ही पातळ्यांवर शांतता कशी मिळवता येईल याचा विचार करणं हे अधिक समग्र आणि प्रभावी ठरू शकतं का? दिस अंडरस्टँडिंग कुड पोटेन्शियली चेंज हाऊ वी अप्रोच चॅलेंजेस. नक्कीच. हा विचार प्रत्येकाने आपल्यासोबत घेऊन जाण्यासारखा आहे. तर श्रोत्यांनो, आम्हाला आशा आहे की ओम शांती शांती शांतीही या मंत्रावरील ही सखोल चर्चा तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. जर तुम्हाला वाटत असेल की हे ज्ञान इतरांपर्यंतही पोहोचावं, तर ही चर्चा त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, सनातन शास्त्रमधून असेच प्राचीन ज्ञान आधुनिक संदर्भात समजून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या चर्चेतून तुमच्या मनात कोणते विचार आले? तुम्हाला शांतीचा अनुभव तुमच्या आयुष्यात कसा येतो? तुमचे प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हाला वाचायला आवडेल. ओम शांती.